आपण सगळेच जाणता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, रणनीती, शौर्यनीती आणि बरोबर त्या ठिकाणी असलेली गडकिल्ल्यांची स्वराज्य, स्वधर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठीची संपूर्णता निर्माण केलेले स्थापत्यशास्त्र आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा, दस्तावेज या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले, उभे केलेले हे गडकिल्ले हे आपल्या शौर्याचे, आपल्या इतिहासाचे, मराठेशाहीचे, महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते। आणि म्हणून या सगळ्या पद्धतीला एक जागतिक मूल्य आहे आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड युनेस्कोमध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या परिप्रेक्षाने जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ, ज्याला आपण म्हणू उभारणी, स्ट्रक्चर, वास्तू, यामध्ये आता आपल्या या 12 गडकिल्ल्यांना मानांकन, मानाचं स्थान मिळालं। याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतंच, आहेच, पण ते जगाला मान्य करायला लागलं। आणि म्हणून आता जागतिक वारशामध्ये आपल्या गडकिल्ल्यांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं, स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे। आणि म्हणून या पद्धतीने जे यश आपल्याला मिळालं त्याबद्दल समस्त महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतोय। मला या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की हे यश आपल्याला टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने केलेलं आहे आणि ते मिळवलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजेत। ज्या वेळेला संपूर्ण देशातील राज्यातून त्यांच्या राज्याचे, म्हणजे भारत देशातील सर्व राज्यांचे काही ना काही प्रस्ताव येतात, भारत सरकारला त्यातून प्राथमिकता आणि निवड ही द्यायला लागते। ती प्राथमिकता, ती निवड, कारण एकच प्रस्ताव दरवर्षी शक्यता प्रत्येक राष्ट्राला पाठवायचा असतो आणि मग त्यावेळेला अन्यान्य प्रस्ताव असतीलही होते। या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा प्रस्ताव हा त्यावेळेला प्राथमिक प्राधान्य देऊन केंद्र सरकारने, मोदीजीच्या सरकारने त्याला प्राधान्य दिलं। आपण ASIच्या माध्यमातून तो प्रस्ताव वर्ल्ड युनेस्कोच्या पॅरिसच्या कार्यालयात धाडला। म्हणून मी मोदी सरकारचं, केंद्र सरकारचं, सर्वच राज्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला प्रस्ताव जातो त्याबरोबर डोसियर द्यायला लागतं, लेख, प्रबंध, निबंध, ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रांचं त्याचं महत्त्व सांगणारं, ज्याला मी म्हटलं आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू, याचे दस्तावेज, कागदपत्र, पुरावे, निबंध, प्रबंध, साक्षी, यामध्ये आपण एक व्यवस्था ASI आणि आपण मिळून सल्लागार, तज्ज्ञ, अभ्यासक यांची उभी केली। आणि मग तो प्रस्ताव, ज्याला आपण म्हणू सबळ, हा त्या नियोजित पद्धतीने आपण वर्ल्ड युनेस्कोला ठेवला। त्यामध्ये ASI, आपलं राज्य पुरातत्व विभाग, आपले सल्लागार, आपले अधिकारी, इतिहासतज्ञ यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं योगदान त्यामध्ये केलं।
तो टप्पा पार केल्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत ते अंतिम निर्णय घेतात, पण त्याआधी एक व्यवस्था युनेस्कोमध्ये आहे की त्या अंतिम निर्णयाला मान्यता देण्याआधी त्यांची एक सल्लागार समिती आहे आयकॉमॉस. या आयकॉमॉस या सल्लागार समिती हे आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन आलेले सगळे प्रस्ताव आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जगभरातले आहेत ना नाहीत ना याबद्दल मार्गदर्शन या अंतिम निर्णय घेणाऱ्या देशांच्या समितीला करत असते. आणि मला आज इथे सांगायचं आहे की त्या आयकॉमॉसच्या स्तरावर ज्या वेळेला आपल्या सल्लागार आणि अन्य माध्यमातून हे लक्षात आलं की आयकॉमॉसमध्ये काही वेगळा विचार करणारी लोक आहेत, काही वेगळा विचार होऊ शकतो, तो धोका आपल्याला घ्यायचा नव्हता. आणि म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अतिशय आवश्यक आणि असलेल्या माहितींचा दस्तावेज आपण आयकॉमॉसला पुन्हा दिला. अधिकची माहिती, शास्त्रोक्त माहिती, ऐतिहासिक माहिती, स्थापत्य शास्त्राची माहिती, त्यातली मूल्य आणि त्यातलं काम महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचं केलं. त्या करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांचं मी आज तिसऱ्या टप्प्यात धन्यवाद देतो. मग आपल्या लक्षात आलं की आयकॉमॉस या आंतरराष्ट्रीय संस्था आहे, मान्यता प्राप्त संस्था आहे. त्या संस्थेशी संवाद, संपर्क आणि आपली बाजू अतिशय जोर भक्कमपणे पुन्हा मांडावी आणि इथे तिथे धोका आपल्याला नको. म्हणून फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ ज्याचं मीच नेतृत्व केलं आणि आमचे अधिकारी आणि सल्लागार आम्ही गेलो. 3 दिवस वर्ल्ड युनेस्कोतल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित वर्ल्ड युनेस्कोमध्ये असलेल्या त्या राष्ट्राच्या राजदूतांपैकी काही लोकांना आम्ही भेटलोच, पण आयकॉमॉस समोर पुन्हा सादरीकरण केलं. त्यांना भेटलो, त्याच्यातली संवाद, संपर्क आणि आपली बाजू जोरकस आपण मांडली. कुठलाही धोका आपण घ्यायला तयार नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं मोठं आहे, वैश्विक मूल्याचं आहे. पण कार्यालयीन प्रक्रियेमध्ये त्यात काही अडचण नको याची सुद्धा काळजी आपण घेतली. आणि म्हणून त्यानंतर 5वा टप्पा आपल्याला सांगावासा मला वाटतो की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या समितीतील काही लोकांशी संवाद, संपर्क, दौऱ्याचं नियोजन आणि त्याबद्दल असलेली चर्चा ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली. मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री यांनी 6व्या टप्प्यामध्ये दिल्लीला जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत त्यांचे भारतातले राजदूत यांच्याशी संवाद, संपर्क, बैठक आणि त्यांचं समर्थन या आपल्या जोरदार वैश्विक मूल्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाला समर्थन मिळवावं, हाही टप्पा आपण यशस्वी पूर्ण केला. आणि मग काल त्या ठिकाणी आपले जे राजदूत वर्ल्ड युनेस्कोमध्ये आहेत श्री विशाल शर्माजी यांनी कालच्या बैठकीआधी 2 दिवस याचं योग्य नियोजन आपल्या अधिकाऱ्यांबरोबर मदतीतून केलं. ASIच्या अधिकाऱ्यांनी त्यात मदत केली. आणि मग काल तो सुदिन आला की प्रत्यक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी आल्यावर आपल्या या ऐतिहासिक पराक्रमाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या गडकिल्ल्यांना मानांकन जागतिक वारसा म्हणून मिळाला. आणि म्हणून या सगळ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्यांचे धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्र आणि शिवप्रेमी जगातील आपल्याबरोबर उभे राहिले त्यांची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो. सर, याच किल्ल्यांमध्ये जिंजीचा किल्ला देखील आहे तमिळनाडूमधला. ह्या ठिकाणी आपल्याला कळतं की महाराष्ट्राचा
बाहेर देखील मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रीय संस्कृती या निमित्ताने बघतोय. तर दुसरीकडे याच जे युनेस्कोकडून जो देण्यात आलेला संपूर्ण सन्मान आहे ते राखण्यासाठी गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते त्याच पद्धतीमध्ये राखणं गेलं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर युनेस्को आपल्याकडून ते काढून देखील घेऊ शकतं. या अनुषंगाने कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार आहे आणि बाकीच्या किल्ल्यांसंदर्भात ज्या वेळेला आपण वर्ल्ड युनेस्कोकडे जातो त्यावेळेला संपूर्ण प्रस्ताव घेऊन जावा लागतो. आपण जे म्हणालात ते खरं आहे. जागतिक वारशाची जी काही मापदंड आहे त्या मापदंडातच आपल्याला या वैश्विक मूल्याला जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण हे करायचं असतं. ते आपण करतो. तो प्रस्तावही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार जिंजीच्या किल्ल्याचंही अगदी तामिळनाडूमधील त्या किल्ल्याच्या बाबतीत सुद्धा स्वतः निधी खर्च करेल. योजना तर आपण बनवली आहे, ती त्या ठिकाणी युनेस्कोसमोर आयकॉमॉसमोर मांडलीच आहे. आणि त्या मानांकनाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल, अभिमानाने करेल, ताठमानेने करेल. मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं, भारताचं नाक छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कर्तृत्व त्याच पद्धतीने जपणूक करेल याची शाश्वती या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो. अभिनंदन केलेलं आहे. तो विषय आधी संपू द्या. त्यात एक महत्त्वाची बातमी आली होती की कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आला होता की वर्ल्ड हेरिटेज जे गड किल्ले आहेत ते संवर्धनासाठी आपण राज्य सरकार केंद्राकडे मागणी करणार आहोत आणि ते गड किल्ले राज्याच्या अतिरिक्त घेऊन त्याचं संवर्धनासंदर्भात आपण हालचाली करणार होतो. नेमकं त्याचा कुठपर्यंत आलेला आहे प्रस्ताव, तसा गेलाय का केंद्राकडे आपल्याकडे? दोन विषय वेगळे आहेत. महाराष्ट्र सरकार केंद्रातलं ASI आपलं राज्य पुरातत्व मिळवलेलं हे यश आहे, जे स्वाभाविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळालेलं आहे. आपण जो प्रश्न विचारताय तो महाराष्ट्रातील ASI अंतर्गत असलेल्या गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय केला आहे. आणि तसा अर्ज, विनंती आणि मागणी आपण केंद्राच्या ASIला केली आहे की आपण ASI ऐवजी आमच्या राज्य पुरातत्व विभागाला हे गडकिल्ले परत करा. आम्ही त्याचा रखरखाव, संवर्धन, जतन, मूल्यवर्धन हे आम्ही करू. तो प्रस्ताव आपण पाठवला. त्या प्रस्तावावर केंद्रात त्या ASIमध्ये आता चर्चा अंतिम स्वरूपात आहे. एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू शकेन. आनंद व्यक्त केला आहे राज ठाकरेंनी जागतिक वारसा मिळाल्याबद्दल, पण त्यांनी एक खंत पण व्यक्त केली आहे की सर्वप्रथम या सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकाम आहेत ती तात्काळ बांधून टाकावं. खरं आहे. मी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी हे सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केवळ हेच 11-12 नाही, सर्वच गडकिल्ल्यांवर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला. मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकामं शोधली पाहिजेत. ती विविध विभागात असू शकतात, जसं वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग. तर त्या फेऱ्यात ती अडकता कामा नयेत. म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी, ह्या शासन निर्णय केला. त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे जे अनधिकृत आहे, जे जे अयोग्य आहे, जे जे अवैध आहे, ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी. हा शासन निर्णय केला. आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादामध्ये ते निष्कासित करण्यात यावेत. आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल, काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुरू झाली. काही अजून बाकी आहेत, काही अजून विविध विभागात आहेत, काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. या सगळ्यांचे निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी, दुर्गप्रेमींची
याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. सर काल जनसुरक्षा विधेयक पास झालं, त्यानंतर विरोधक आहेत ते मात्र अजून देखील टीका करताना पाहायला मिळतात. यामध्ये आज सकाळी संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे की जे दलित समाज सुधारक आहेत, गावाखेड्यात जाऊन काम करतात, त्यांना व्यसन घालण्याचं हा संपूर्णमध्ये विधेयक आहे. कसं त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल असं सुद्धा म्हणतात. खूप स्पष्टपणे माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये भूमिका मांडली, संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली आहे. त्यात देवेंद्रजींनी खूप स्पष्ट केलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी, आणि खरं तर हेतू उद्देश या कायद्याचे जे आहेत त्यातही त्याची स्पष्टता आहे. हा कोणावर जाच अडचण मुद्दामून मुसक्या मारणे यासाठीचा कायदाच नाही. हा कुठल्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून, संघटनेला डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर हल्ला करणं, त्याला प्रतिबंध करणं यासाठीचा कायदाच नाही. हा कुठल्या विचारधारेला मर्यादा घालाव्यात यासाठीचा कायदाच नाही. ही भीती पसरवण्याचं काम विरोधी पक्ष त्यांच्या सुनियोजित रणनीतीप्रमाणे करतायत, आणि ती सुनियोजित रणनीती म्हणजे फेक नरेटिव्ह. फेक नरेटिव्ह हाच या सगळ्या मंडळींचा, विरोधी पक्षाचा अजेंडा आहे. आणि मग इंग्रजांची कार्यपद्धती फोडा आणि राज्य करा ही आपल्याला माहिती आहे. आताच्या फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधी पक्षातल्या आणि अन्य लोकांची कार्यपद्धती भीती पसरवा आणि मते मिळवा या पद्धतीचाच आहे. कायदा सुस्पष्ट आहे, विधानसभेच्या पटलावरची चर्चा स्पष्ट आहे. हे बघितलं आणि वाचलं तर कळेल. माझ्यासारख्याच्या तर मनात आता भीती येते. खरं तर सामान्य माणसाला याची अडचण नाही. सामान्य माणूस, नागरिक याच्या अधिकारावर कुठलीही गदा नाही. किंबहुना सामान्य नागरिक, देशभक्त नागरिक, कायद्याने चालणारा नागरिक याच्यावर कोणी वैचारिक अवैध पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार प्रसार आणि त्याच्या अधिकारावर हल्ला करण्याचं काम करेल, त्यांच्या चिंतेचा विषय नागरिकांच्या नाही. आणि मग आजपर्यंतची मार्गक्रमणा बघितल्यावर उबाटा सेनेला आणि संजय राऊत यांच्या पोटात दुखत असेल आणि ते तळी उचलत असतील तर कदाचित ज्या संघटना शर्जील उस्मानी आणि दुसरे त्यांचे जे तुकडे तुकडे गँगचे मित्रमंडळ आहेत यांच्या चिंतेपोटी तरी बोलत नाहीत ना. उमर खालिद, शर्जील उस्मानी यांच्या चिंतेपोटी किंवा तशा संघटनांच्या चिंतापोटी बोलत आहेत का, हा मनात आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला सुखाने, समाधानाने, आनंदाने संविधानाअंतर्गत टिकणारा आणि कुठल्याही पद्धतीची अशांतता पसरवू पाहणाऱ्या सिद्ध असलेल्या संघटनातील दोषींना चिंता करावी असा कायदा आहे. तेच मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की 64 अशा एकूण संघटना आहेत. तर उद्धव ठाकरे बोलतात की या 64 संघटनांची तुम्ही नावं आहे ती जाहीर करा. विधान परिषदेत ते का बोलले नाही? आहेत ना विधान परिषदेत सदस्य. आपण माजी मुख्यमंत्री आहात, आपण प्रश्न जरूर विचारा. पण आपल्याला वैधानिक मिळेला पहिला प्लॅटफॉर्म हा कायदा ज्यावेळेला विधान परिषदेत चर्चेला होता त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही त्याचं पहिलं उत्तर द्या, मग यादी मागा. रोहित पवारांच्या वरती आहे ते ईडीचं आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे ईडीकडून, ज्या की साखर कारखान्याच्या संदर्भातला आहे. कसं बघताय, एकीकडे चौकशी झाली आणि त्यानंतर अनेक दिवसांनी आरोपपत्र होत आहेत, आरोप देखील होत आहेत की हे ठराव वेळ घेऊन नंतर करण्यात आलेला आहे. मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही. EOWने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली. आरोपपत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे. ईडीने
POWच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे. त्यांनी एक ट्विट केलंय की ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी आहेत, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं. आता त्यांना दुसरं काय ट्विट करताय? स्वतःची बाजू मांडण्याच्या ऐवजी इकडची तिकडची गोष्ट करणं यातनं साध्य काय होणार? तू इधर उधर की बात न कर, तू मुद्दे की बात कर, एवढंच मी त्यांना सांगेन. सर, हिंदी भाषा निमित्ताने जो GR करण्यात आलेला होता तो आपण सरकारने मागे देखील घेतलाय, परंतु साकेनाका येथील एका शाळेमध्ये आहे ते तिसरीपासूनच हिंदी शिकवण्यासंदर्भात शिक्षक आहेत ते पालकवर्गाकडून जे फॉर्म आहेत ते भरून घेण्यात येत आहेत. कुठेतरी जाणूनबुजून लादण्याचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी घडल्याचा आरोप आहे तो पालकांकडून येतो. या संपूर्ण त्या विवेक्षित शाळेच्या संदर्भात मला माहीत नाही, माहिती घ्यावी लागेल. सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल. चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल. माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुभाच नाही. कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणं हे त्या मंत्रालयाचं काम आहे. पण मी हेही सांगतो, मी आधी म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही 3 भाषा शिकवणाऱ्या शाळा आज नाही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहेत ज्यांचं ॲफिलेशन हे CBSE, ICSE, IB, कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे 3 भाषा शिकल्याच जात आहेत. आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या 3 भाषा शिकल्यात. तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल. आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत ज्या अन्य माध्यमांच्या आहेत, मी आधी सांगितलं, ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एडेड स्वयंअर्थसहाय्यता तिथेही 3 भाषा शिकवल्या जात आहेत. मग ही शाळा त्यातली आहे का तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं या देशात या राज्यातील 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतायत. ती मुभा ऐच्छिक त्यांना आहे. आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातो आहे. गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता. गेल्या काही शिवसेनेचे जे आमदार आहेत मग गायकवाड असतील त्यासोबतच शिरसाट असतील त्यांचे प्रकरण आहेत ते बाहेर येतात त्यासोबतच भरतशेठ देखील असतील. तर ह्या प्रकरणांमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचा सूर आहे तो या ठिकाणी ऐकायला मिळतोय. एकंदरच काय नक्की सुरू आहे ह्या युतीमध्ये नक्की काही आलबेल नाही असं देखील सर याला जोडून जो आहे शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांचं वर्तन महायुतीच्या युतीला तळा जातं असं वाटतं का? नो कॉमेंट. सर, राज ठाकरे 11 तारखेला मोर्चा काढणार आहेत, एक सभा घेणार आहेत मीरा भायंदरमध्ये. जो ट्रेडर्सचा जो एक मोर्चा काढण्यात आला होता त्याच्या विरोधात तुम्हाला कुठे वाटते का हा विषय जो आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मंचाकडनं केला जातोय मराठी अमराठी? बघा, कायद्याअंतर्गत सगळ्या गोष्टी ज्या आंदोलन असेल, मोर्चा असेल, सभा असेल याची परवानगी आहेच. कायद्यात राहून कोणी हे करत असेल तर त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज काय? छत्रपति शिवाजी महाराज के बारे में सर हिंदी में छत्रपति शिवाजी महाराज के लोगों को एक में लिस्ट में शामिल किया गया कि लिस्ट में बोले था। आज हम सबके लिए बहुत आनंद, सौभाग्य और समाधान का दिन है. पूरे भारतवासियों को, महाराष्ट्र की पूरी जनता को, दुनिया भर के शिवप्रेमी नागरिकों को मैं धन्यवाद देना चाहता हूं कि आज हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी इनके शौर्य, पराक्रम और स्वराज्य, स्वभाषा और हिंदवी स्वराज्य की निर्मिति के लिए जो रक्षापूर्वक रक्षण के लिए निर्माण किए सभी हमारे गढ़ किले, फोर्ट्स, आज इसको वर्ल्ड हेरिटेज इस नाते वर्ल्ड यूनेस्को में
मानांकन डिक्लेरेशन हुआ है और इसके कारण महाराष्ट्र बहुत आनंद महसूस कर रहा है। इस प्रक्रिया में जो लोग हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी के ऐतिहासिक, आर्किटेक्चरल और हेरिटेज मूल्य को, यानी अद्वितीय वैश्विक मूल्य, आउटस्टैंडिंग यूनिवर्सल वैल्यू, ये नियोजन पद्धति से वर्ल्ड यूनेस्को के सामने लाने का हमने महाराष्ट्र सरकार ने और सबने मिलकर, केंद्र सरकार ने मिलकर जो प्रयास किया उसको यश मिला है। इसका हमें समाधान है। ये सेवा का माध्यम हमको मिला, ये हमारा सौभाग्य है। ये हमारी पराक्रम की गाथा, ये हमारा गौरवशाली इतिहास, ये वैश्विक अद्वितीय मूल्य को मंजूरी मिलने के लिए कुछ स्टेप वाइज काम करने की ज़रूरत थी। उसका भी मुझे उल्लेख करना बहुत महत्वपूर्ण लगता है। वर्ल्ड यूनेस्को में जाने वाले प्रस्ताव हर राष्ट्र को संभवतः एक ही प्रस्ताव एक साल में लेके जाने का मौका मिलता है। और हम सब जानते हैं हमारा देश इतना बड़ा है, हमारे हर राज्यों में, पूरे देश में इस प्रकार के गौरवशाली, ऐतिहासिक, पराक्रमी वारसा स्थल उस राज्य में है। बावजूद उसके सभी राज्यों ने और विशेषतः केंद्र सरकार और मोदी जी ने महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज जी के पराक्रम के ऐतिहासिक वास्तु वाले 12 गढ़ किल्लों के प्रस्ताव को प्राधान्य दिया और इसके लिए केंद्र सरकार का, मोदी जी का हम धन्यवाद व्यक्त करते हैं। और सभी राज्यों ने इसको समर्थन दिया, उन सभी राज्यों का भी हम आभार प्रकट करते हैं। ये पहली बात। दूसरी बात, हम जानते हैं जब भी कोई प्रस्ताव उस राज्य का केंद्र सरकार के सहायता से वर्ल्ड यूनेस्को में जाता है तो उसके लिए कुछ डोजियर्स, डॉक्यूमेंट्स, एविडेंस ये देना पड़ता है। और उसके लिए एएसआई के अधिकारी, हमने अपॉइंट किए हुए सलाहकार, तज्ञ, अभ्यासक, इन्होंने बहुत भरीव काम हमारे स्टेट आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट ने भी इसमें किया। और हमारा प्रबंध डोसियर हमारा बहुत मजबूत तरीके से हमारे वैभवशाली परंपरा का हमने रखा। इसके लिए उन सभी का भी मैं धन्यवाद देता हूँ। तीसरा दौर जब सामने आया वो वहाँ पर विजिट वर्ल्ड यूनेस्को के लोगों की इन सभी स्थानों पर 12 गढ़ किलों पर हुई। और उसी के साथ साथ फिर एक बार और ज़्यादा इंफॉर्मेशन, ज़्यादा एविडेंसेस, एडिशनल इंफॉर्मेशंस देनी पड़ेगी ऐसा लगा। तब उन सब चीज़ों को परिपूर्ति करने के लिए जिन अभ्यासकों ने, तज्ञों ने, महाराष्ट्र के जानकार लोगों ने और विजिट करने वाले उस डेलीगेशन ने हमने काम किया, उन सभी का मैं तीसरे दौर में धन्यवाद, आभार प्रकट करता हूँ। चौथा दौर जब आया, हम सब जानते हैं कि भाई वर्ल्ड यूनेस्को में वहाँ पर एक अपनी परंपरा है कि उन्होंने एक एडवाइजरी कमेटी वहाँ बनाई है, बोर्ड बनाया है जिसका नाम आइकॉमॉस है। वो एडवाइस करती है उन देशों को, उन देशों की समिति को जो अंतिम निर्णय लेते हैं। उस आइकॉमॉस में आज कहना पड़ेगा कि कभी हमारे सोर्सेस से महाराष्ट्र की सरकार को ध्यान में आया कि कोई गड़बड़ ना हो जाए, क्योंकि हमारे मजबूत इतिहास को कोई धोखा ना पहुँचे, उसको रखने में कोई धोखा ना पहुँचे। और इसके लिए आइकॉमॉस के सामने हम स्वयं गए, मैं स्वयं गया, हमारे अधिकारी, एएसआई के लोग, और हमने 3 दिन का शिष्टमंडल वहाँ जाकर वो सभी चीज़ों को पूर्ण करना ये प्रयास किया। इसके लिए उसका भी धन्यवाद। बाद में माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी का विशेष धन्यवाद। उन्होंने संपर्क, चर्चा उन देशों से, केंद्र सरकार से, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स, केंद्र की सांस्कृतिक मंत्रालय को इस हमारे जो प्रस्ताव को और सम्मति अन्य देशों का मिले उसके लिए बैठकें, चर्चा, दौरा किया। दिल्ली में केंद्र के सांस्कृतिक मंत्री शेखावत जी ने उन सभी राष्ट्रों के राजदूतों के साथ बैठक ली, उनका भी हम धन्यवाद व्यक्त करते हैं।
प्रधानमंत्री कार्यालय और MEA ने पेरिस में जिन देशों को परमानेंट मेंबरशिप है, उन देशों के राजनीतिक एम्बेसडर से भी संपर्क करने का काम किया। मैं PMO का भी धन्यवाद देते हैं। और अंतिम स्वरूप में हमारा भारत के जो परमानेंट हमारे एम्बेसडर वर्ल्ड यूनेस्को में विशाल शर्मा जी, उन्होंने किया हुआ नियोजन और प्रेजेंटेशन, इन सभी टप्पों के बाद उनका भी हम धन्यवाद करते हैं। हमें ये सुदिन देखने मिला कि पूरे विश्व ने ये मान लिया जो सत्य था, छत्रपति शिवाजी महाराज इतिहास, पराक्रम, शौर्य, स्थापत्य शास्त्र, आउटस्टैंडिंग यूनिवर्सल वैल्यू, अब उसको मानांकन मिला। ये हमें गौरव की बात है। सर, जिस तरीके से हम देखें जन सुरक्षा बिल को लेकर अपोजिशन वाले इसको फेस कर रहे हैं, कहने कैसे देखते हैं आप? देखिए, कानून स्वयं स्पष्ट है। सदन में माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने सभी आशंकाओं को दूर करके स्पष्टता फिर रखी है। वैसे तो लिखा हुआ भी स्पष्ट है। उन सभी विरोधी पक्ष के सम्मानीय नेताओं से और संगठनों से मैं विनती करता हूं, कानून पढ़िए, चर्चा को सुनिए। और आपके माध्यम से फिर एक बार स्पष्ट करता हूं, ये कानून कोई राजनीतिक दल के खिलाफ नहीं, कोई संस्था के खिलाफ नहीं, कोई विचारधारा के खिलाफ नहीं। ये स्पेसिफिक देश की संवैधानिक व्यवस्थाओं के प्रति प्रतिबद्धता प्रकट करने वाला ये कानून है। सामान्य नागरिकों को उसके बारे में चिंता नहीं। मुझे लगता है जो फेक नैरेटिव के आदी है उनको ज़रूर चिंता लग सकती है। अंग्रेज़ों ने काम किया था डिवाइड एंड रूल, वो गलत ही था। आज महाराष्ट्र में कुछ संगठनाएं फेक नैरेटिव पैदा कर रही है और कुछ पार्टियां जिसको कह सकते हैं कि भाई एक तरीके से फियर निर्माण करो और वोट लो, ये ठीक बात नहीं है। इतना ही मैं कह सकता हूं। संजय राउत ने एक ट्वीट किया, वीडियो संजय सिसोदिया का कि वो पैसे बराबर नीचे बैठे, कैसे देखते हैं? नो कमेंट। सर, हिंदी का मुद्दा अभी खत्म हुआ है। राहुल गांधी लगातार, सर राहुल गांधी, कानून सरकार का बहुत स्पष्ट है और उस निर्णय में मराठी अनिवार्य है। सर, लाउड स्पीकर को लेकर जिस तरीके से रेल पुलिस मंत्री जी ने निर्देश उठाया, लगभग 3500 से करीब लाउड स्पीकर को हटाया गया मुंबई और महाराष्ट्र के कानूनन व्यवस्था में न्यायालय ने जो आदेश दिया उसका पालन महाराष्ट्र की सरकार कर रही है। जनता उससे राहत महसूस कर रही है। सर, राहुल गांधी ने कहा जिस तरीके से महाराष्ट्र में चुनाव की चोरी हुई, वैसे बिहार में भी चोरी हो रही। हिंदी का मुद्दा जरा डिटेल में बताइए। खत्म कानून बहुत स्पष्ट है, मराठी की अनिवार्यता महाराष्ट्र में है। सर, फिर भी आपने जीआर वापस लेने के बाद भी रैली निकाली गई, विजय मनाया गया, इसको कैसे देखते हैं आप? उस पर हमने स्पष्टता पहले ही दी है। ठाणे में एक एविएशन क्रैशिंग सेंटर है जहाँ पर एयर होस्टेस की ट्रेनिंग जाती है। 35 से ज़्यादा स्टूडेंट जहाँ पे धोखाधड़ी की गई स्टूडेंट के साथ। 3 बच्चे ऐसे थे जो 18 साल के नीचे, उनके ऊपर FIR दाखिल। देखिए, उसकी जानकारी मुझे नहीं है, जानकारी लेके बोलना पड़ेगा। राहुल गांधी जिस तरीके से कह रहे हैं कि महाराष्ट्र में जो चुनाव की चोरी हुई, वैसे बिहार में हो रहा है, जो इलेक्शन कमीशन महाराष्ट्र की जनता ने और महाराष्ट्र ने वैधानिक कानूनन लोकशाही प्रक्रिया से राहुल गांधी जी के दल को ऐसा फटका दिया है और उस पराभव के बाद बौखला गए कांग्रेस के ये बयान है। और इसके लिए इस बौखलाहट में मैं ऊपर वाले से प्रार्थना करूंगा राहुल गांधी जी को और कांग्रेस को सद्बुद्धि दे। महाराष्ट्र के हिंगोली गाँव है जहाँ पर 14,500 लोगों को कैंसर जैसे बीमारी का कैसे देखते हैं? नहीं, मैं इसकी जानकारी लेकर ही बोल सकता हूँ। अहमदाबाद में जो प्लेन क्रैश हुआ है उसकी रिपोर्ट्स सामने आई है, जहाँ पर देखिए, केंद्र सरकार का विषय है, वहाँ के बड़े अधिकारी, संबंधित मंत्रालय, उसके ऊपर बोलना उचित रहेगा। सर, राज और उद्धव फिर एक साथ आ रहे हैं, फिर मराठी के मुद्दे ये अभी आज ये मुद्दा ही नहीं है। धन्यवाद। सर, आपने कहा था आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.